नांदेडच्या हदगाव तालुक्यात गावकऱ्यांनी धोकादायक प्रवास केलाय। तामसा ते कांडली रेल्वे स्टेशन दरम्यानचा पूल आता मोडकळीस आलाय। पुलावरून जड वाहनं बंद असल्याने शेतकऱ्यांची मोठी कोंडी होते। शेतमाल नेण्यास अडथळा निर्माण होतोय, तर विद्यार्थ्यांची देखील गैरसोय होत असल्याचं समोर आले। जवळपास 55 वर्षांपूर्वी या पुलाचं बांधकाम झालं होतं। पुलासंदर्भात बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधींकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या, परंतु या समस्याकडे लक्ष देण्यात येत नाहीये। त्यामुळे गावकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। तर या खरं तर पुलावरूनच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कमलाकर बिरादर यांनी। नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव तालुक्यातील तामसा ते कांडली गावचा हा रस्ता आहे। या रस्त्यावरील हा पूल आहे। हा पूल जर बघितला तर जवळपास या पुलाचं बांधकाम होऊन 50 ते 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत। आता त्या पुलाची अवस्था मोडकळीस आलेली आहे आणि त्यामुळं या पुलावरून जड वाहनांची वाहतूक आता बंद झालेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं शेतीतलं जे माल आहे, ऊस असेल, त्याचबरोबर सोयाबीन असेल, आता जी तूर काढणीला आली ते असेल, हरभरा, हे सर्व जे आहे शेतामध्ये आणि घरामध्ये, तसंच ते माल जे आहे त्यांचा घरामध्ये पडलेला आहे का केवळ या पुलामुळं। आणि दुसरा पर्यायी पूल कुठलाही नसल्यामुळं हे शेतकरी आता या पुलाची दुरुस्ती व्हावी, याची डागडुजी व्हावी अशी मागणी करतात। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। दादा, काय सांगाल, काय परिस्थिती आणि दुसरा पर्याय नाही का तुम्हाला? आता या ठिकाणून आम्हाला जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचा दुसरा रस्ता नाही। या ठिकाणून आता तिकडे आपलं हदगाव रोड म्हणजे जंक्शन रेल्वेला जाण्यासाठी, माल वाहतूक करण्यासाठी एकमेव हेच पूल आहे। आणि हे पूल आज 50 ते 60 वर्ष झालं बांधलेलं आहे आणि आता याची अवस्था दुरावस्था झालेली आहे। मोठे वाहनं जात नाहीत, उसाला सुद्धा न्यायला आम्हाला अडचण होत आहे। डागडूग करायचं म्हणण्यापेक्षा हे पूल आम्हाला कंपल्सरी नवीनच बांधून दिला तर आम्ही त्यांचे आभार मानाल, आणि जर नाही बांधून दिला तर याच्या पुढे काहीतरी दुसरा उपाय आम्हाला सोचावा लागेल, एवढं मी सांगू शकतो। हे हदगावचे आपल्या कांडी स्टेशनला जाण्याकरता मोठा मार्ग म्हणजे आम्हाला तेच आहे। रेल्वे स्टेशनला जाणे किंवा किनवट भागात जाणे किंवा आंध्रात जाण्याला हेच पूल एक आहे। आणि हे पूल पुष्कळ वेळेस आम्ही पुष्कळदा मागणी केली, पण त्याचा उपयोगच झाला नाही आम्हाला। तरी आता या पुलाची दुरुस्ती व्हावी ही आमची नम्र विनंती। कमलाकर बिरादर, लोकशाही मराठी, नांदेड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।